दमनियो आहेत ना? हो भरपूर. खिशानी भरून आणताय का? हो बर बर. खिशामध्ये टाकून आणतो ना. हा, आवळ्याचं सेवन जर केलं ना आपण तर आपले केस काळे भोर राहतात. मस्त आहेत ना? हो लई छान. आपल्या केसांसाठी तर अति उत्तम आहे आवळा. आवळे चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर आपण झाडावरचेच काढून आणलेले आहेत तरी सुद्धा एक पाण्याने धुवून घ्यायचे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी आवळ्याचा मुरंबा बनविणार आहे. आवळ्याचं लोणचं पण खूप छान लागतं खायला. आवळा कँडी पण खूप छान लागते, लहान लेकरांना खूप आवडती. आपण आवळा कँडी पण बनविणार आहे. तर आपण आता आवळे कोरडे करून घेऊ चांगले. ज्यांचे कोणाचे केस पांढरे व्हायला लागलेत ना त्यांनी रोज जर आवळ्याचं सेवन केलं ना लवकरात लवकर आपले केस पांढरे झालेले पुन्हा काळे होते. तर आवळ्याचा रस भरपूर असा बनवून ठेवायचा आणि रोज सकाळी 1 चमचाभर रस 1 ग्लास पाण्यामध्ये प्यायचा. तुमचे केस वाढायला, केस काळे भोर व्हायला आणि केस गळतीला फरक पडन. खूप मोठे मोठे आहेत आवळे. सगळ्यात आनंदाची बातमी आहे, आज आम्हाला भरपूर असा सकाळी पाऊस झालाय. आजपासून पावसाला सुरुवात झाली. सगळे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते पावसाची, त्याच्यामुळे सगळे आज आनंदित आहेत. चूल पेटून घेतली ना, पातेलं ठेवून घेऊ चुलीवर आणि पातेल्यात पाणी टाकू. आपल्याला आवळे वाफळून घ्यायचे. तर ही चाळण घेतलेली आहे, मी चाळणीत टाकून घेते आता. रोज तुमच्याकडे जर फ्रेश आवळे असतील ना ताजे ताजे तर रोज याचं सेवन करायचं आहे. एक तरी खायचं आहे रोजचं, चांगलं असतं. भरपूर असे घटक आहेत याच्यामध्ये. आपल्या पाण्याला उकळी आली. आपण आता चांगले वाफळून घेऊ. एकदा उघडून बघू. मस्त वाफळले. तर आवळे चांगले थंड होऊन द्यायचे. तर त्यामधले आपल्याला बिया काढून घ्यायच्या. आता नंतर अगोदर चांगले थंड होऊन देऊ. छान असे वाफळले. तर अशाच आपल्याला सगळ्या आवळ्यामधल्या बिया काढून घ्यायच्यात बाजूला. आपण इकडे सगळ्या आवळ्यातलं बी काढून घेतलंय. हा आहे आपला आयुर्वेदिक गूळ. 1 किलो गूळ आहे ना हे. याच्यातलं आपल्याला 1.25 किलो गूळ टाकायचा आहे. 2 ते 2.5 किलो आपले आवळे आहेत. तुम्हाला जर साखर टाकायची असेल ना तर साखर पण चालती. आपण 1.25 किलो गूळ घेतलाय बारीक करून, एवढा ठेवलेला आहे 1 किलो मधला बाजूला. पातेलं ठेवून घेऊ. आपण आता हे आवळे सगळे याच्यात टाकून घेऊ. बारीक केलेला गूळ, जाळ कमी करायचा आहे.
सगळ्या गुळाचं पाणी सुटन आता. कढईमध्ये बसलं नसतं म्हणून आपण पातेल्यामध्येच आता बनवायला सुरुवात केली. मंडळी, माझ्या तर तोंडालाच पाणी सुटलं. तुम्हाला खूप छान वाटलं असेल मुरंबा बघून. इतका काय सुगंध आलाय ना आवळ्याचा आणि गुळाचा. वा वा वा, आता खूपच आवडीने खातील. लहान लेकरं आवडीने खाते. तर लईच पाऊस आलाय हो इकून. हो, खूपच पाऊस आलाय. पहा ना ते किती फुटलाय पाऊस तिकडून. रावरीला त्याला भरपूर पाऊस असणार आहे. पटकन आवरून पटकन घरी जावं लागेल. छान असं गुळाचं पाणी सुटलंय. सगळं पाणी आपल्याला आटून घ्यायचंय. आपण इथं इलायची घेतली. आपल्याला इलायची बारीक करून याच्यामध्ये टाकायची. पाऊस सुरू झालाय. आवळ तर भरपूर आलंय. मंडळी, बाहेर खूप पाऊस चालू आहे, बघू शकता. तार सुटायला लागली अशी. आपला पाक तयार झालाय आणि मुरंबा पण छान असा झालाय. टाकून घेऊ इलायची बारीक करून घेतलेली. काय सुगंध सुटलाय. आपला मुरंबा तयार झाला आता. हो, थोडंसं मीठ. पाऊस आल्यामुळे सगळा अंधार वाटतोय भाग्यश्री. हो, आपण आता पातेलं खाली उतरून घेऊ आणि हे थंड करून आपल्याला काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायचंय. कसं दिसतोय मंडळी? खूपच छान दिसतोय भाग्यश्री. आपल्या प्रेक्षकांना खूपच आवडल. हो, आता मी पातेलं खाली घेते उतरून. आम्ही शेतात आहोत. इतका काय मोठा पाऊस आलाय ना, काळं झार आभळ आलंय आणि अंधार पडलाय. असं वाटतंय डायरेक्ट संध्याकाळ झालेली आहे. पण आता नक्की 4 वाजलेले असतील. त्याच्यामुळे आपण पटपट आता रेसिपी उरकून घेऊ आणि घरी जाऊ. आता पाऊस पण चालू झालेला आहे, पटकन जावं लागेल. दिसतोय ना हो पाऊस? हो, दिसतोय ना. छान असा पाऊस आलाय. भरपूर दिवसाची वाट पाहतोय सगळे. मी पातेलं खाली घेते. वा 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 वा, इतका छान सुगंध सुटलाय. आणि हा मुरंबा वर्षभर टिकतो बर का. पण इतक्या दिवस राहतच नाही. आपले लेकरं खाऊन घेते आवडीने. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवत जा. एकदम सोपा आहे बनवायला. तर चला, तुम्ही पण अशा पद्धतीने मुरंबा बनवा बर का. आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कसा झाला आहे तुमचा मुरंबा. आणि मी बनवलेला तुम्हाला आवडला कसा ते पण कळवा. अशा पद्धतीने तुम्ही पण मुरंबा बनवा आणि आपल्या लेकरांना, घरच्या वयस्कर माणसांना खाऊ घाला. खूप असे आयुर्वेदिक फायदे आहेत याचे. आवळा तर असं कोणी खातच नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीने नक्की खातात सगळेजण. हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंटमध्ये कळवा. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपल्या गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. भरपूर पाऊस आलाय आता. तोपर्यंत धन्यवाद. वा 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 वा, इतका सुंदर पाऊस दिसतोय. विजा लावत आता. विजा पण चमकायला लागल्या आता. आभाळाचा पूर्ण गाळ झालेला आहे मंडळी. हो, आणि प्रचंड असा पाऊस सुरू झालेला आहे. चला हो, विजा चमकते, करा बंद. तर चला मंडळी, विजा चमकत आहे भरपूर. तेव्हा मी आपला आजचा व्हिडिओ बंद करत आहे. तर मंडळी, असा सपोर्ट असू द्या. मंडळी, तुमचा आम्हाला असा सपोर्ट असू द्या. भाग्यश्रीने भरपूर कष्टाने असं आवळ्या आणून शेतातून मुरंबा बनवलेला आहे. आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपलं गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.
आता आपला कॅमेरा मोबाईल बंद करतो, कारण की प्रचंड अशा विजा चमकत आहे. तर चला, आज भरपूर असा आनंदाचा दिवस आहे. भगवंताच्या कृपेने पाऊस आलेला आहे. तर चला मंडळी, धन्यवाद.